पुढची बातमी कोल्हापुरातून आहे। अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं 17 सप्टेंबर रोजी दर्शन बंद करण्यात येणार आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद केलं जाईल। संपूर्ण गाभारा पाण्यानं स्वच्छ करण्यात येणार आहे। स्वच्छतेच्या वेळी अंबाबाईची मूळ मूर्ती पूर्णपणे झाकून ठेवली जाईल। लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन उपलब्ध असणार आहे। 22 सप्टेंबर पासून कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या आता आधी 8 दिवसांपासूनच मंदिराची स्वच्छता जी आहे ती केली जाते आणि त्याचीच युद्ध पातळीवरती तयारी जी आहे ती सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून ही स्वच्छता मोहीम सुरू आहे। सुरुवातीला मंदिराचा संपूर्ण बाहेरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीनं स्वच्छ जो आहे तो केला जातो। आता देखील बघितलं तर या ठिकाणी काही चौकांमधली स्वच्छता जी आहे ती केली जात आहे। पाण्याचे फवारे मारून अशा पद्धतीने हे संपूर्ण मंदिर पूर्णपणे स्वच्छ केलं जातं। वर्षातून एकदा जवळपास 8 दिवस ही प्रक्रिया सुरू असते। येत्या 17 तारखेला म्हणजे 17 सप्टेंबर रोजी आई अंबाबाई मंदिरातील जी मूळ मूर्ती आहे ती झाकून ठेवण्यात येणार आहे आणि गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे। त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी या ठिकाणी आई अंबाबाईचं थेट दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार नाही। त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे। मात्र याच सगळ्या पार्श्वभूमीवरती 22 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। त्याच सगळ्या अनुषंगानं मंदिर परिसरामध्ये स्वच्छतेची कामं जी आहेत ती युद्ध पातळीवरती सुरू आहेत आणि 17 तारखेला महत्त्वाचा दिवस जो असणार आहे तो म्हणजे मंदिर एक दिवस गाभारा बंद असणार आहे। त्यामुळे भाविकांनी या सगळ्याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावा असं देखील आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।